पहा सुखी जीवनाचा मंत्र। की बऱ्याच जणांना 50 नंतर सिस्टायसिस किंवा आपण म्हणू शकतो की मूत्राशयातील जर इन्फेक्शनचा त्रास असेल आणि त्यामुळे कमजोरी आली असेल तर काय उपाय करणं गरजेचं आहे? म्हणजे तुम्ही इतका इम्पॉर्टंट प्रश्न, म्हणजे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन मध्ये प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आयुष्यात जावं लागतं आणि त्याचे कसे परिणाम होतात हे सांगूया आपण। नक्कीच मित्रांनो, सिस्टायटिस आणखी एक इंटरेस्टिंग शब्द सांगतो, हनीमून सिस्टायटिस। म्हणजे नवीन जोडपं जेव्हा जातं हनीमूनला त्यावेळेला होतं काय, कुठेतरी बाहेर दूर गेलेलं असतं आणि त्यांचा कॉन्टॅक्ट आल्यानंतर त्या ठिकाणी अतिशय सिव्हिअर प्रकारचं ओटीपोटामध्ये दुखणं, त्या ठिकाणी युरिन पास करताना भरपूर पेन होणं, अर्जन्सी होणं किंवा त्या ठिकाणी लिकेज होणं किंवा बऱ्याचदा ब्लिडिंग देखील होत असतं, याला सिस्टायटिसचं म्हणतात। बऱ्याचदा युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन का होतं की पार्टनरला असलेलं इन्फेक्शन, किडनीमध्ये असलेलं इन्फेक्शन, युरेथ्रामध्ये असलेलं इन्फेक्शन, असे वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन असतात आणि इन्फेक्शन झाल्यानंतर आतमध्ये ब्लॅडरला सूज येते, त्याला सिस्टायटिस म्हणतो। आणि सायंटिफिकली न्यूरोलॉजिकली ब्रेनकडनं जो सप्लाय हा त्या ब्लॅडरला जातो तोच सप्लाय तुमच्या लिंगाला गेलेला असतो किंवा योनी भागाकडे गेलेला असतो, म्हणून हे इन्फेक्शन झाल्यामुळं त्या ठिकाणी पेन होत असतो। अतिशय चांगल्या प्रकारचे अँटीबायोटिक्स ट्रीटमेंट आणि सेक्सॉलॉजीचं ओपिनियन जर घेतलं तर नक्कीच तुम्हाला यातनं बाहेर येता येईल।